दिस इज नेक्स्ट डे. आम्ही फुल्ली रेडी झालेलो आहोत. आम्ही ब्रेकफास्टसाठी पोहे मागवलेले आहेत, जे की हाफ ह्यानी खाल्लेत अँड नाव हाफ इज लेफ्ट फॉर मी. तुम्ही खाते मस्तपैकी. उत्तप्पा पण येणार आहे. आणि हे काय ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नव्हतं हॉटेल रूममध्ये, सो आम्हाला वेगळं लाईक पे करावं लागणार त्याच्यासाठी. बट या फूड एकदम चांगलं आहे, गरम गरम भेटतं आणि क्लीन पण आहेत सगळे रूम्स वगैरे. सो या आता मी चहा प्यायला बसलेलो आणि मला अचानक आठवतं आहे की माझ्याकडे ते चकल्या आहेत. सो मी परत रूममध्ये आली आहे ओनली फॉर द चकलीज, सो दॅट मी डुबोन मस्तपैकी चाय सोबत खाईन. अँड इफ यू नो मी गाईज, मला चहा आणि चकली हा कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतो. तर इथे आमचं ब्रेड बटर आलेलं आहे, सर्वात फेवरेट वेन एव्हर वी गो आउट. आणि ही चकली माझी, सो आता मी एन्जॉय करतो आहे. नेक्स्ट आता आलेला ओनियन उत्तप्पा अँड डोसा, मसाला डोसा एकदम टेस्टी होतं. आम्ही 7ला उठलो आणि आता 9 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो दर्शनासाठी गजानन महाराजांच्या. होपफुली गर्दी नसेल एवढी गर्दी, 1 तासात होऊन जाईल. ब्रेकफास्ट आम्ही हॉटेलमध्येच केला. मस्त होता. डोसा, उत्तप्पा, देन पोहे खाल्ले, चहा, ब्रेड बटर. पण मिरच्या खूप होत्या बापरे. हो, इथे ऍक्च्युली सगळ्याच इथल्या खाण्यात ना मिरच्या असतात. मिरच्या खूप टाकल्यात बाबा. आणि मिरच्या एकदम झणझणीत असतं असं. म्हणजे आता काल पण आम्ही भाजी मागवली, ती पण खूप झणझणीत होती, टेस्टी होती. पण आम्हाला अशी सवय नाही एवढं तिखट खाण्याची, आम्ही खात नाही. त्यामुळे मग या तुम्हाला जर हवं असेल तर तसं विचार करून भाज्या मागवा. बाकी काही नाही तर मग प्लेन राईस यू कॅन ऑर्डर. राईस आयटम लाईक दाल खिचडी बेसिक आहे, ती तुम्ही खाऊ शकता. आता आम्ही दुपारी ती ऑर्डर केलेली म्हणून मग संध्याकाळी आम्ही राईस नाही खाल्ला. आम्ही भाकरी खाल्ली आणि भाजी खाल्लेली. सो चलो लेट्स गो फॉर दर्शन. इथनं फक्त किती आसपास 2.5 किलोमीटर लांब आहे फक्त. सो पटकन पोहोचू आम्ही, जास्त काय लांब नाही आहे आमच्या हॉटेलपासून. आणि हे हॉटेल ग्रँड, हो ओके 4 किलोमीटर आहे. तर आता निघूया. चलो. घोडागाडी सवारी आहे, त्यानंतर सायकल रिक्षा आहेत असे, जे की सायकलवर असं कॅरियर असतं आणि तिथे आपल्या ट्रान्सपोर्टची सुविधा आहे अशी. आता गजानन महाराजांचं मंदिर फक्त आणि फक्त 500 मीटरवर आहे. आता लवकरात लवकर आम्ही पोचू. हे आतमध्ये आम्ही गावात आलो आहे. इथे थोडी मतलब सिटी काय म्हणतात ते दुकानं वगैरे आम्हाला दिसत आहेत सकाळी 9 o'clockला. सो तुम्हाला इथे पण ब्रेकफास्ट मिळू शकतो. बाय द वे इथली फेमस आहे ना शेगावची कचोरी आहे, ती आम्हाला ट्राय करायची आहे, मतलब शेगावची. आणि ही आमची शॉर्ट ट्रिप आहे, लाईक 1 दिवसासाठीच फक्त आम्ही आलेलो. फक्त दर्शन घेणार आणि आता आम्ही निघू दर्शन घेतल्यानंतर. सो त्यातच आम्हाला या मार्केटमध्ये शेगाव कचोरी पण शोधायची आहे. सो या सांगेन मी तुम्हाला मी कुठून घेतली. आणि सध्या एवढे दुकानं इथे ओपन झाले नाही आहे. 9 वाजलेत ना फक्त. रूम लागेल सर. ओके, आम्ही आलेलो आहोत. आता पार्किंग शोधतो कुठेतरी. अँड इथे बघूया आता पार्किंग कुठे करू शकतो आम्ही. हे आहे पार्किंगसाठी पर्टिक्युलर जागा केलेली आहे. पार्किंग एरिया, कार, बस. काय भारी ही पार्किंग एरिया आहे गाईज, एकदम स्वच्छ. अशी मी कुठेच बघितली नाही. आणि एवढी मोठी एरिया आहे ही, आणि खूप चांगल्यापैकी मेंटेन्ड आहे. लाईक ABC असे एरियाज पण केलेले आहे स्पेसिफिक. आणि तिथे किती कार्स अवेलेबल आहेत आणि किती स्लॉट्स खाली आहेत ते सगळं काय त्यात तिथे लिहिलेलं आहे. मग तुम्ही बघू शकता. थोड्या वेळातच दाखवते मी तुम्हाला. मला खूप जास्त मस्त वाटतंय यार इथे. किती मस्त आहे. मस्त क्लायमेट तर एकदम मस्त आहे. 18 डिग्री आहे. ठीक आहे. आणि हे बघा असे हे कार अवेलेबल वगैरे आहेत. त्या ह्यानी आपण डिसिजन घेऊ शकतो की यार आपल्याला असं मस्तपैकी टॅक्स आहे. ते प्रत्येक ह्याला माणूस पण आहे. अशी एरिया आहे. अँड देन आतूनच आपल्याला एंट्री सुद्धा आहे. आता बघूया आज जाऊन. असे बिंदास फिरताय तिथे स्क्विरल्स. ओ गॉड, हा पायाकडे आलेला. ते असे क्यूट बर्ड्स पण आहेत यार. हे मस्त असे फिरतायत. वाव.
एंट्री करतो आहोत भक्ती निवास संकुलकडे. सो इथे मस्त असं वातावरण आहे आणि पहिल्यांदा मी असं देवस्थान बघते जे एवढं क्लीन आहे, मेंटेन्ड आहे आणि खूप मस्त आहे, खूप भारी वाटतं इथे. चलो आता हा कुठे गेला काय माहिती. बऱ्यापैकी स्टेप्स आहेत तिथे. आतमध्ये असेल ना जागा, खूप भारी आहे, मस्त इथे स्टेप्स वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता. आम्ही बरोबर टायमावर आलो आहे, जास्त गर्दी पण नाही आहे. आणि आज वेनसडे आहे, सो मे बी आज नाही, उद्या असणार थर्सडे, कारण गजानन महाराजांचा वार आहे. बट आम्ही वेनसडेला आलो आहे. इथे मस्तपैकी शूज स्टँड आहे, खूप भारी आहे. इथे रेस्टिंग एरिया पण आहे. आता आपण चाललो आहोत गाईस दर्शनासाठी. या हो, आय गेस इथे हे बस स्टँड आहे. भक्तनिवास केंद्र आहे. एंटर करताच हे सगळे हे फुल होते, सो आम्हाला ते भेटले नाही. आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलं. बट या लुकिंग ॲट दिस, म्हणजे ह्यांचं ॲम्बियन्स इकडचं सगळं बघून तुम्ही क्लीनलीनेस बघू शकता. हे भक्तनिवास आहे. ऑब्व्हियसली हे किती क्लीन असणार ऑब्व्हियसली, पण आम्हाला भेटले नाही. पण तुम्ही कधी आलात नाही, इट इज अफोर्डेबल ऑप्शन, तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता. आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलं, ते पण जवळपासच होतं 2.7. एंटर करतोय आता. ओके, सो आम्ही एंटर करतोय. सो बघूया आपण थोड्याच वेळात. वाव. आणि माझं हे आहे माझं फेवरेट प्लेस. ती छोटे मोठे दुकानं जे असतात ना ह्याच्या पुढे माझी फेवरेट प्लेस. असं आम्ही ठिका लावलेला आहे मस्तपैकी. हजबंडनी पण लावलं आहे त्या लोकांनी. या आणि हे माझे फेवरेट प्लेसेस आहेत. स्टॉल्स इथे नाश्ता पण आहे, चहा, ढोकळा आणि खूप गोष्टी आहेत. काय काय पोहे आहे, तरी पोहे, कचोरी आणि असे क्यूट छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत, जे माझे फेवरेट जागा आहे. बट पहिला दर्शन आणि मग हे सगळं आपण फिरूच. ओके, चलो चलो चलो. काय आहे असे स्वीट्सचे, प्रसादाचे शॉप्स पण आहे. आता आम्ही विचार करतो घ्यायचं कुठून. आम्ही ना पार्किंग केलेली कारची म्हणून आम्ही आतूनच आलो आणि आतून आम्हाला भक्तनिवास वगैरे लागलं. बट तुम्ही डायरेक्टली पण इथे मंदिराकडे येऊ शकता. आता काही एकच ओटी वगैरे आपण घेऊया. तर इथे आम्ही एंट्री करतोय. आता ओटी वगैरे सामान घेतलेलं आहे. आता एंट्री करतोय आणि चप्पल ठेवायला जागा आहे गाईज आतमध्ये. सो ओटी जिकडनं घेतो तिकडे द्यायची गरज नाही आहे. आता एंट्री करतो. आणि चपलाचं स्टँड अजून खूप लांब आहे वाटतं. हां ओके, तिथे भेटलं आम्हाला चपलाचं स्टँड. देर हो, मस्तच आहे. चपलाचं स्टँड आम्हाला भेटलेलं आहे. आता आम्ही चपला ठेवू अँड देन आत जाऊ. किती मस्त, ते पण वेल मेंटेन्ड आहे.
खूप स्टाफ आहे. देन सगळे चपला वगैरे एकदम मस्तपैकी लावलेले आहेत. आता मी इथे लावू. हे सगळे जेवणासाठी लाईन बनवून आहेत, बसलेले आहेत. ॲक्च्युली जेवण हे 10 वाजता सुरू होतं. इथे काय आहे? देऊळ आहे. ओके, आपण जाऊया, पहिला दर्शन घेऊया. ते पाठीमागे ना जेवणाची लाईन होती लागलेली. 10 वाजता जेवण चालू होतं. सो ऑलरेडी लाईन लावलेली आणि ऑलरेडी तिकडे 150-200 माणसं जवळपास होती. आम्ही जेवणाला काय थांबणार नाही आहे बिकॉज एवढा वेळ नाही आहे. पटपट आम्ही दर्शन करून निघूच. आणि आम्ही आता डायरेक्टच दर्शनासाठी जातो आहोत. या ते सगळे फोटो सेशन्स करत आहेत. Look at this. Wow. किती मस्त आहे. इथे आम्ही बाहेर आलेलो आहोत. आतमध्ये आम्हाला यूज करायला दिला नाही मोबाईल. फोटोज वगैरे अलाउड नाही. बट या इकडे आम्ही आलो आहेत आणि इथे पण एकदम भारी हे आउटर साईड आहे देवळाची. मस्त असं रेस्टिंग एरिया पण आहे. इथे सगळे रेस्ट करत आहेत. मग इथे आम्ही प्रसाद घेतला आहे इथे आणि आता खाली उतरतो आहे. देणगी दिल्यानंतर आपल्याला प्रसाद भेटतो इथे. सो इकडे येऊन तो कलेक्ट करायचा आहे एक्झॅक्टली मंदिराच्या पाठच्या साईडला. सो आमचं आता दर्शन झालेलं आहे. आम्ही बाहेर बसलो आहोत इकडे आणि खूप मस्त वेदर आहे. हे फूल पण मी घेतलं तिकडनं आणि आता आम्ही तिकडे देणगी दिली. तर देणगीसोबत आम्हाला हे प्रसाद भेटला, अंगारा भेटला आणि हे उपरनं पण मिळालं. सो या आता आम्ही निघूच थोड्या वेळात. खूप वारा येतो. खूप मस्त एन्व्हायरमेंट आहे. आमचा तर विचार चालू आहे अर्धा 1 तास इथेच असं बसू मस्तपैकी आणि मग निघू. आणि प्रसादालय समोरच आहे, चालू झालेलं आहे 10 वाजता. आता 10 वाजले. आमचं अर्ध्या तासात दर्शन झालं ऑलमोस्ट. 10 ते 5. हां, अर्ध्या तासात एकदम मस्तपैकी दर्शन झालं. मॅडम आता शॉपिंगला बघताय काय घ्यायचं काय नाही. असं तिला छोट्या मोठ्या गोष्टी खूप आवडतात. मार्केट आहे नॉर्मल आपलं मंदिराच्या बाहेर. खूप मोठं आहे तसं. खूप मोठं आहे खूप. एवढं पण नाही पण ठीक आहे. मंदिराच्या जे नॉर्मल बाहेर असतं तसं. मंदिर मस्त दर्शन झालं. एकदम सुपर दर्शन झालं. आणि वारा काय एवढा आहे 19 डिग्री आता टेम्परेचर. 10:30 झालेत सकाळचे. आणि हे बघा शॉपिंग असंच बघते. शॉपिंग स्पेशली शॉपिंग नाही पण असं छोट्या मोठ्या गोष्टी. सो आता गाईज दर्शन झालेलं आहे. परत आम्ही पार्किंग स्लॉटला येतोय. मस्तपैकी मी असं गजरा पण घेतला आहे. चलो चलो चलो. आम्ही सुपर डुपर लेट आहे. आता 10:30 वाजले. इथे येण्याची 2 कारणं होती. मेन म्हणजे पहिलं म्हणजे दर्शन जे की झालेलं आहे आणि सेकंड आहे आमची कचोरी. तर आता आम्ही ती शोधतोय. आता ते लवकरात लवकर इथली फेमस आम्हाला भेटू दे. मेन दुकान जे पहिलं इथलं आहे ना ते आम्ही सर्च करतोय. इथे पण बाहेर निघताच होते कचोरीवाले. आता तुम्हाला पूर्ण मुंबई लाईक महाराष्ट्रामध्ये तरी तुम्हाला शेगावची कचोरी भेटेल. बट ही जी इथली फेमस आहे ना ती आम्ही आता शोधतोय. फर्स्ट जे दुकान होतं ऑलमोस्ट फर्स्ट तूच बोललास ना फर्स्टकडे. फर्स्ट दुकान तुला माहीत आहे. सो आम्ही इथे आता आलेलो आहोत. आम्हाला मिळालं आहे ते शॉप. मी तुम्हाला पटकन दाखवते. हे इथे आहे रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली समोर हे शॉप आहे आणि हे काका इथे विकत आहेत. सो आम्ही ना मोस्टली फ्रोझनवाले घेतले. 10-10चं पॅकेट येतं, 5चं पण येतं. ते आम्ही घेतले. 100ला आम्हाला 10 मिळाले फ्रोझन.
आणि ही जी कचोरी आहे ती पण 10 रुपयाला एक फ्राईड आहे. ती बघा कचोरी गाईस, फेमस. हो, किती गायी आहेत. वाव, म्हशी, गाई सगळी मिक्स. बाप रे गाईस, थांबा दाखवते तो. फुल गँग. तर फायनली आम्हाला शेगाव कचोरीचं फेमस शॉप मिळालं, जे की मंदिरापासून फक्त 5 मिनिटावर ड्राईव्हनी आहे आणि रेल्वे स्टेशन, शेगाव रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि तिथे जाऊन आम्ही पार्सल घेतले. फर्स्ट ऑफ ऑल फ्रोझन जे येतात ना ते रिलेटिव्सला देण्यासाठी वगैरे, आणि आम्ही खाण्यासाठी फक्त 2 घेतले, एक मला आणि एक माझ्या हजबंडला. ते आम्ही आता नाही खाणार, नंतर खाऊ मे बी, कारण आता आम्ही फुल्ली पॅक्ड आहोत. सो गाईज, आता आमची ट्रिप इथे एंड झालेली आहे अँड आम्ही आता निघालो परत ठाण्यासाठी. ओके, सो त्याआधी आम्हाला ना पेट्रोल भरून घ्यायचं आहे आणि माझा नवरा नॉर्मल पेट्रोल नाही भरत, स्पीडचं भरतो, कारण त्यांनी ॲव्हरेज खूप चांगलं मिळतं. मोस्टली तर तो शेल पेट्रोल पंपचं भरतो, बट ते काय आता इथे नाही आहे ह्या रोडवर, लाईक ह्या रूटवर. सो मुंबईत आहेत बरीच, ठाण्यात तर स्पेशली आमच्या घराबाजूलाच आहे. सो येताना आम्ही टाकी फुल केलेली आणि आता जाताना परत कुठेतरी स्टॉप घेऊन आम्ही भरूच पेट्रोल. हां, आणि समृद्धी महामार्ग लागायच्या आधी आम्हाला हे हॉटेल पण एक शोधावं लागेल, कारण तिथे काहीच हॉटेल्स वगैरे नाही आहे. ह्या ट्रिपबद्दल जर मला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर मी सांगेन की ना, ट्रॅव्हलिंग वाईज जर तुम्हाला फुल आयटनरीसारखं हवं आहे तर 1 दिवसात दर्शन होतं. ट्रेन्स आहेत मस्तपैकी मुंबईपासून शेगावपर्यंत. अँड त्याचा कॉस्ट जर तुम्ही AC घेतला तर अप्रॉक्सिमेटली 1000 होईल पर पर्सन वन वे. सो 2 वे टू अँड फ्रो तुमचे 2000 जातील. तर आता असं बघायला गेलो तर आम्ही दोघं ट्रॅव्हल करतोय, सो आमचा खर्च 4000 आसपास झाला असता ट्रेनचा. आणि आम्ही कारनी प्रेफर केलं येणं, कारण कारचं पेट्रोल पण ऑलमोस्ट टोल वगैरे पकडून 6000पर्यंत जाते. सो इट्स बेटर की स्वतःची कार घेऊनच जाऊया आणि तेवढं थोडं ड्राईव्ह पण होऊन जाईल. मला आवडतं ना ड्रायव्हिंग, ह्याला हां, आणि नवऱ्याला खूप जास्त आवडतं ड्रायव्हिंग. सो आम्ही ड्राईव्ह प्रेफर केलं, कारने येणं. आणि सेकंड थिंग, एक तर ट्रॅव्हलिंग मेजर खर्च आहे आणि त्यानंतर एक हॉटेल पण तुम्हाला इथे भक्तनिवास खूप चांगले आहेत. लाईक आतमधलं जे क्लिनलीनेस होतं लाईक मंदिरात, त्यांनी तर मी बोलू शकते की भक्तनिवास पण एकदम मस्त ऑप्शन आहे. सुटसुटीत आहे एकदम आणि क्लीन आहे. सो तुम्ही ते ऑप्शन प्रेफर करू शकतात. आम्हाला भेटलं नाही ते, आम्ही हॉटेल घेतलं आणि ते पण डिसेंटच होतं, 1800 वगैरे. आणि इकडच्या हॉटेल्समध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट जेवण ॲज सच इन्क्लुडेड नाही आहे. त्याचं कारण म्हणजे मंदिरात ना खूप यम्मी प्रसाद मिळतो, लाईक फुल जेवण, फुल फ्रेश. सो ते लोक म्हणतात की आम्ही ठेवून तरी काय करणार आहे, बिकॉज प्रसाद तर आहेच फ्रीमध्ये. 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. हो, 10 ते 5 पर्यंत आहे. अँड त्यामुळे हॉटेल्समध्ये तुम्हाला तो एक वेगळा खर्च आहे फूडचा आपला, जर तुम्ही प्रसादालयामध्ये नाही खाल्लं म्हणजे तर. सो ओव्हरऑल बघायला गेलो 6000 प्लस 2000 हॉटेलचा हा मेजर खर्च आहे, 8000 आम्हाला. अँड जे काय फूडचा मिनिमल एक्सपेन्स होणार, ब्रेकफास्ट, डिनर अँड लंच. आता ते तुम्ही मंदिरात खाऊ शकत होतात, आम्ही नाही केलं, आम्हाला खूप लेट झालं असतं. आणि जर तुम्ही गुरुवारी वगैरे आलात, गुरुवारी किंवा असं पीक टाईम लाईक सॅटर्डेज अँड संडेज, तर तुम्हाला थोडीशी गर्दी भेटेल तिकडे. अँड टायमिंग 10 ते 5 आहे जेवणासाठी. ऑनलाईन माहिती नाही काय दाखवलं आहे, बट हां टायमिंग आहे तिकडे 10 ते 5 लिहिलेला होता. आणि गर्दी पण होती माणसांची आणि खूप व्हरायटी आहे तिथे जेवणासाठी. काय काय तू विचारलं ना? ओके, सो तिथे आम्ही एका माणसाला विचारलं की काय काय जेवण आहे, क्युरिओसिटी म्हणून. सो तिकडे होतं पिठलं भाकर अँड खिचडी होती. नॉर्मलच असं जेवण होतं, बट हां यम्मी होतं असं मला तरी वाटतंय, बिकॉज एवढी गर्दी बघून ऑब्व्हियसली. आम्ही परत एकदा ब्रेक घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या इथे ना एक कटआउट होता, रेस्टिंग एरिया. सो तिथेच आम्ही ब्रेक घेतला वॉशरूमसाठी. तर बघितलं इथे बरेच शॉप्स पण आहेत. सो विचार केला 2 वाजले आहेत आता, सो जेवण वगैरे घेऊया. जेवण नाही, थोडंसं स्नॅक ब्रेक आहे, इथे स्नॅक्स आहेत थोडे. सो आम्ही आता रोल ऑर्डर केला आहे, थोडासा पनीर रोल, हेल्दी व्हर्जन अँड सॅलड्सवाला.
तर ते आम्ही आता खाऊ. आणि साबुदाणा वडा असे अजून बरेच इथे ऑप्शन आहे. लाईक नारळ पाणी आहे, हेल्दीमध्ये जर तुम्ही जाल तर नारळ पाणी आहे. आणि बाकी कचोरी वगैरे इथलं जे नॉर्मल आहे, समोसा, वडापाव, कचोरी हे सगळं आहे. वॉशरूम्स पण अवेलेबल आहेत, ते खूप प्रिटी मच चांगले आहेत. ओके, सो या भेटू आपण पुढे. सो आता गाईज आम्ही रॅप खाल्लेला आहे आणि ही आहे कचोरी शेगावची. हाफ माझ्या नवऱ्याने खाल्ली आणि आता मी फक्त हाफ खाते. आमच्या ना ठाण्यात पण शेगाव कचोरी भेटते, डिटो तशीच टेस्ट वाटते मला. सो आता आम्ही ऑन द वे आहोत आमच्या ठाण्यासाठी घरी जायला. टोटल 500 किलोमीटर. हां, 350 किलोमीटर झाले. नाव मोर 200 टू गो. आणि एकदम सन डोळ्यासमोर आहे. मस्त सनसेटमुळे त्रास नाही होते, सनराईजला त्रास होतो डोळ्याला लागला. आणि व्ह्यू बघा किती मस्त आहे. सनला बघा, व्ह्यू बघा. आणि अशा व्ह्यू मध्ये ड्राईव्ह करायची मजा. वाव, मजा येते, खूप मजा येते. हो. पण हायवेवर काही रेस्टॉरंट नाही आहे, तो थोडं गाडीला पण थोडं आराम बिराम. तसं आम्ही रेस घेतली होती मध्ये, सो आता कंटिन्यू करू. हो, आम्ही मध्ये खाल्लं पण. आम्ही भेल आणलेली, सो ती खाल्ली. सम ड्रायफ्रुट्स. आणि ब्रेक नाही घेतला आहे सच कुठे थांबून. चहा वगैरे पियाची इच्छा तर आहे, पण इथे काहीच नाही आहे समृद्धी महामार्गाला. अँड बाय द वे मध्ये फूड मॉल बनतोय, अजून बनला नाही आहे असं दिसतंय आम्हाला, पण तिकडे. माहित नाही मतलब Food बोर्ड mall लावलेलं आहे आहे, की बट दुसरं काही आहे, पण काहीतरी बनतंय. बोर्ड लावलेला आहे फूड मॉल. संभाजीनगरच्या आधी, फ्रॉम So नागपूर maybe टू ठाणे, बनेल. संभाजीनगरच्या आधी. बिकॉज एवढं लॉंग ड्राईव्ह कंटिन्यूस करणं इट्स व्हेरी हेक्टिक. गुड इव्हनिंग. आम्ही भिवंडीला पोचलोय. 16 किलोमीटर बाकी आहे. फक्त 1 तास दाखवतोय. काहीतरी ट्रॅफिक मजबूत आहे इथे, हे बघा. आणि मी बॅटिंग बघतोय अभिषेक शर्माची. 5,000 T20 runs. Glenn Phillips might have suggested that the ball turned again there. चला, आम्ही पोचल्यावर सांगू आम्ही तुम्हाला. सो आता आम्ही 8:15 वाजले. अजून ड्राईव्ह करतोय कारण इथे खूप ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक आहे. 16 किलोमीटर दाखवतोय माझं घर, आणि तरी पण 1 तास दाखवतोय. सो काहीतरी झालं असेल, ॲक्सिडेंट. नाही तर खूप एवढा ट्रॅफिक नसतं इथे, पण खूप ट्रॅफिक दाखवतोय. मी माझा ॲव्हरेज दाखवतोय 21, आणि इथे 1 तासाने ॲव्हरेजची वाट लावणार आहे. आता इथे वेट करत राहिलोय. भिवंडी भिवंडी का ट्रॅफिक. traffic एवढे आहे. ट्रक्स सोडलेत बघा गाईज. आणि इथे ह्याचं एंटरटेनमेंट साठी मॅच चालू आहे. सो फायनली आम्ही पोचलो आहोत. एवढं सारं ट्रॅफिक नंतर आता 9 वाजले, 9, 9:30. अँड आम्ही डिनरसाठी आलो आहोत हॉटेलमध्ये. 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो बाय द वे. आणि हे खवय करून एक हॉटेल आहे ठाण्यातच. खूप यम्मी इथे जेवण मिळतं. आणि दिस इज नॉट फर्स्ट टाईम. आम्ही इथे 5-6 वेळा आलो आहोत. एकदम एकदम घरगुती स्टाईलचं. आम्ही भाकरी आणि पनीर भुर्जी मागवली आहे. एकदम विव्यानाच्या समोर आहे ते एक्झॅक्टली. सो या, आम्ही खातो आणि तुम्ही भेटा मला नेक्स्ट व्लॉगमध्ये, जेव्हा केव्हा आम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला जाणार तेव्हा. हॅलो गाईज. सो आत्ता जस्ट 10 वाजले. आम्ही घरी पोचलो. इतकं ट्रॅफिक नंतर लाईक भिवंडीचं आम्हाला 2 तासाचं ट्रॅफिक लागलं. त्यानंतर जेवलो वगैरे आणि 10 o'clockला घरी पोचलो. आणि तेव्हा आम्हाला आठवतं की यार आम्ही एंडिंग तर केलीच नाही ब्लॉगची. फर्स्ट व्लॉग आहे ऑब्व्हियसली, तुमच्यासोबत पण होतच असेल असं. एनिवेज, बट हा असा होता आमचा पूर्ण देवदर्शनाचा प्रवास. गजानन महाराजाचा एकदम ऑसम झाला. आणि तुम्हाला कोणाला जायचं असेल तर आहेच ऑप्शन. हॉटेल्स वगैरे मी सांगितलेच आहे. जेवणाचं वगैरे पण ऑप्शन आहेच बऱ्यापैकी. अँड दुसरं म्हणजे आम्ही लवकरच अजून पण ट्रॅव्हलिंग ट्रिप करणार आहे लवकरच, विदिन 1 week. या, सो ते पण आम्ही पोस्ट करू. सो स्टे ट्यून फॉर दॅट ॲज वेल. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काय वाटलं तर कमेंट करा. बाय.